नमस्कार, कर्नाळा आजतक बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम कर्नाळा आजतकच्या प्रेक्षकांना, हितचिंतकांना आणि जाहिरातदारांना ही दिवाळी हे नवे वर्ष सुख समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ हीच कर्नाळा आजतक परिवाराच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उरण येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन। पनवेल शहरातील पटेल मोहल्ला येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात। पनवेल जवळील तळवली गावातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश। दिवाळी निमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरांची कुलपे तोडून चोरी करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी केली जेरबंद। आणि दीपावली निमित्त श्री साई मंदिरात साई भक्तांनी साजरा केला दीपोत्सव। काँग्रेस नेत्यांच्या मनमानी व ध्येयशून्य कारभाराला कंटाळलेल्या तळवली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश संपन्न झाला। शेतकरी कामगार पक्ष व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत तळवली येथील शेकडो युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, तालुका चिटणीस संतोष जंगम, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता चंद्रकांत माळी, भाऊ मालकर, सावळे विभाग चिटणीस राजू शेठ मालकर आदी मान्यवरांसह सरपंच, उपसरपंच, तळवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी ते म्हणाले की गावाच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आदिवासी बांधवांसाठी लढणारा आणि त्यांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे। पण आपण लढत असताना आपण देखील शिस्त पाळली पाहिजे, आपण देखील शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे। आणि आपण शिस्तीमध्ये राहून जर आपल्यावर कोण अन्याय करत असेल तर त्याला धडा शिकवण्याची ताकद शेतकरी कामगार पक्षाला आहे। जर तुमच्यावर अन्याय कोण करणार असेल, ही कंपनी करणार असेल तर रायगड जिल्ह्यातली शेतकरी कामगार पक्षाची ताकद तुम्हाला तळवलीकरांच्या पाठीशी उभी केल्याचा सुरुवातीला आपण शांततेने जाणार आहोत। ही मंडळी मला भेटल्यानंतर कंपनीच्या मॅनेजरला बोलवलं होतं, मी त्याला सांगितलं आम्ही की या ठिकाणी आम्ही कंपनी जेव्हा आमच्या गावाला आलेली आहे तेव्हा त्या कंपनीचा फक्त धूर खाण्यासाठी, आमचा रस्ता खराब करण्यासाठी आम्ही कंपनी गावाला आणली नाही, तर या गावातल्या सर्व लोकांना सर्व प्रकारचे फायदे आम्हाला मिळाले पाहिजेत। पण ज्या चुका आधी कोणी केलेल्या त्या चुका मात्र तुम्ही मंडळी करू नका। सगळ्यांना सोबत घेऊन चला, सगळ्यांनी आपण एकत्रितपणे निर्णय घ्या। जो काय आपली जुनी म्हण आहे का आपली का तीर आला तरी आपण तो वाटून खाऊया, तसा सगळ्या गावाला त्याचा फायदा झाला पाहिजे। एकट्या दुसऱ्या माणसाला फायदा होऊन चालत नसतं हे या ठिकाणी। त्याच्यामुळे ज्या चुका कोणी केल्या असतील ती चूक मात्र आपण करायची नाही आहे। आपण संघटित आहोत, आपण संघटित राहिलं पाहिजे। त्या ठिकाणी आपल्याला हक्क मिळाले पाहिजेत, आपल्याला जे काही फायदे आहेत ते मिळाले पाहिजेत। मग ते फायदे नोकरीमध्ये असतील, त्या कंपनीच्या मध्ये निर्माण झाणारे नवीन काय कामं असतील, नवीन व्यवसाय असतील, ते व्यवसाय सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे। ते व्यवसाय करण्याची कुवत, कॅपॅसिटी ज्याला बोलतो, ती सुद्धा आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले।
पनवेल नगरपालिकेच्या वतीने व शेकापक्ष महायुतीच्या सहकार्याने सध्या पनवेल शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। पनवेल नगरपालिकेचा पदभार नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सांभाळल्यापासून विकास कार्ये पनवेल शहरात वेगाने सुरू झाली आहेत। बुधवारी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पटेल मोहल्ला परिसरात अनेक विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सध्या पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने विकास कामे सुरू आहेत व लाखो रुपये खर्चून ही कामे पूर्णत्वास नेली जात आहेत। बुधवारी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पनवेल नगरपालिकेच्या वतीने पटेल मोहल्ला येथील तलावाचे सुशोभीकरण व पेवर ब्लॉक बसविण्याचे काम, नाल्याची सफाई व दुरुस्ती आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला। या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम मात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेविका सिद्दीका पुंजानी, जेनब शेख, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शिरीष बुटाला आदी मान्यवरांसह शेकाप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पटेल मोहल्ल्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण विकास कामाविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली। वास्तविक मुस्लिम बांधवांना आमच्या ईदीची थेट आम्ही देतो असं आम्ही इथे सांगू इच्छितो। एकूण पटेल मोहल्ल्याच्या तलावाच्या सुशोभीकरणाकरता 27 लाख रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे। गेल्या रमजान ईदला इथं आम्ही सर्वांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होतो। त्यावेळी सर्व बांधवांनी आमदार साहेबांना विनंती केली की हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे, गेली 7-8 वर्ष हा रस्ताच बनवला नव्हता, तर इथे पेवर ब्लॉक बसवण्यात यावे। आणि मी खरोखर अभिमानाने सांगू इच्छितो की 2 महिन्याच्या आतमध्ये या कामाला देखील आज सुरुवात केलेली आहे आणि म्हणजे 7 तारखेच्या अगोदर हा रस्ता देखील पूर्ण होऊ शकेल, पूर्ण करू अशी मी इथं आशा व्यक्त करतो। तसेच आता इथं आपण इथं उभा त्या अल्पसंख्याकांच्या निधीमधून 15 लाखाचं या गटाराच्या बांधकामाचं काम मंजूर झालेलं आहे, त्याचं देखील आज इथे भूमिपूजन झालेलं आहे। मी सर्व आमचे सहकारी नगरसेविका, त्यासोबत आमच्या सातत्याने पाठपुरावा करणारे सर्व इथले कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे मी बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा अष्टक। ही दीपावली सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जावो अशा शुभेच्छा मी माझ्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आपणास देत आहे। या दीपावलीच्या निमित्तानं निश्चितच ही दीपावली आपल्या सर्वांना आनंददायी, सुखदायी, समृद्धदायी आणि दीर्घायुष्य आरोग्यदायी जावो अशीच प्रार्थना परमेश्वर चरणी करतो। या विभागातील सर्व जनतेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या सर्व प्रश्नांवर आपले एक चांगलं जाण येवो आणि हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं साऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळावं अशी देखील परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या वतीने तमाम पनवेलकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना पनवेल शहर प्रमुख सुमित ठक्कर यांच्या वतीने तमाम पनवेलकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, कर्नाळा टीव्हीच्या दर्शकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपणास यश, समृद्धी, भरभराटीची जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना माझ्या परिवारातर्फे, माझ्या कर्नाळा टीव्ही परिवारातर्फे, माझ्यातर्फे आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा सेक्रेटरी विक्रांत पाटील यांच्या वतीने तमाम पनवेलकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या वतीने तमाम पनवेलकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।
आपल्या घरच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक पडदे, कार्पेट, विनाइल फ्लोरिंग तसेच ब्रँडेड कंपन्यांचे बेडशीट्स, चादरी आणि सर्व प्रकारचे फर्निशिंगचे कापड तसेच कुर्लॉनच्या गाद्या मिळण्याचे एकमेव विश्वसनीय दुकान सजावट. आपल्या घरच्या सजावटीसाठी आजच सजावटला भेट द्या. आमचा पत्ता आहे मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शॉप नंबर 34, राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी पुतळ्याजवळ, पनवेल. फोन नंबर 27461355 9820033594. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है. जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा. अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं. रॉयल स्पोर्ट्स, सर्व प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर खेळांचे, ब्रँडेड कंपन्यांचे खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स. होम जिम, ट्रेडमिल्स, मॅन्युअल वॉकर्स, सायकल्स मिळतील. तसेच पूर्ण जिमचा सेटअप करून मिळेल. बॉडी बिल्डरसाठी प्रोटीन्स, मसल ज्यूस, सिरियस मास्क, ट्रॉफीज, कप, शील्ड्स, सर्व प्रकारचे खेळांचे सर्व साहित्य, कपडे आणि शूज सुद्धा एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स. रॉयल स्पोर्ट्सला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे रॉयल स्पोर्ट्स, रमा केशव अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँकेजवळ, पनवेल. आमचा फोन नंबर आहे 2748 साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आमचा पत्ता शॉप नंबर 123, प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल. पनवेल मधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3/4, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स. आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता आहे रेडियन्स, बी समर्थकृपा, शॉप नंबर 23, शिवाजी रोड, पनवेल. फोन नंबर 2746 कर्नाळा आष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सध्या सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात, आनंदात व फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा होत आहे. तसेच दिवाळी निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. उरण येथेही दिवाळी निमित्त शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या वतीने दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात, आनंदात व फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा होत आहे. तसेच दिवाळी निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उरण येथेही दिवाळी निमित्त शेतकरी कामगार पक्ष उरण यांच्या वतीने दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आयोजित संगीतमय कार्यक्रमासाठी आमदार विवेक पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते काका पाटील, उरण तालुका चिटणीस प्रोफेसर LB पाटील, उरण पंचायत समिती सदस्य नरेश गरत, उरण महिला अध्यक्षा सोनिया मयेकर, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, कर्नाळ टीव्हीचे संपादक हरीश मोकल, निशांत सोनावणे आदी मान्यवरांसह उरणवासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी तमाम उरणवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। समस्त उरणकरांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची भरभराट जावो अशी देखील परमेश्वराची प्रार्थना करतो। धन्यवाद। तसेच या कार्यक्रमादरम्यान कर्नाळ टीव्हीचे संपादक हरीश मोकल यांच्या कर्नाळ्याचा शिलेदार या दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। प्रथम दिवाळी अंक या ठिकाणी प्रकाशन करीत असताना मला अतिशय आनंद होतो। हरीश मोकल हे सर्वगुण संपन्न कलाकार आहेत, त्यांच्यातलं संपादकीय गुण सुद्धा आज आपल्या सर्वांना पाहायला मिळालेले आहेत। त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कर्नाळ्याच्या शिलेदार ह्या आजच्या दिवाळी अंकात या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। हे जाहीर करत असताना हरीश मोकल आणि हे दिवाळी अंक तयार करत असताना त्यांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आजचा दिवाळी अंक आज जो त्यांनी तयार केलेला आहे हा दरवर्षी करतील आणि त्यांचा दिवाळी अंक हा महाराष्ट्रातला 1 नंबरचा दिवाळी अंक बनू दे अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देत आहे। या दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांनी उत्कृष्ट गाणी सादर केली व उरणवासियांना दिवाळीची अनोखी संगीतमय भेट दिली। सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सुट्टीनिमित्त अनेक जण बाहेरगावी जाण्याचे बेत आखतात व थोडे दिवस आपल्या नातेवाईकांकडे जातात। मात्र या संधीचा फायदा घेऊन दरोडेखोर बंद घरांची कुलपे तोडून चोरी करून फरार होतात। सध्या दिवाळीचा सण मोठ्या आनंदात सर्वत्र साजरा होत आहे। दिवाळी निमित्त मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण बाहेरगावी नातेवाईकांकडे जातात, परंतु अशा संधीचा फायदा घेत बंद घरावर चोरांची नजर असते व बंद दाराचे कुलूप तोडून चोर मौल्यवान वस्तू घेऊन पसार होतात। मात्र अशाच प्रकारे चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोपी चोरी केलेल्या सोन्याच्या वस्तू विकण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून समजले होते। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे तुकडे जप्त केले आहेत, ज्याची किंमत जवळपास 24,000 आहे। या संपूर्ण घटनेविषयी पोलीस अधिकारी रमेश मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पकडण्यात आलेला आरोपी हबीब रशीद शेखवर नवी मुंबई व दुसऱ्या शहरांमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत। ऐसा होगा कि 17 तारीख को सेक्टर 9 में
हबीब रशीद शेख नामक जो घरपोड़ी करने वाला चोर, वो चोरी का सोना बेचने के लिए आने वाला है, ऐसा हमें खबर मिली। उस खबर के आधार पे हम जो डिटेक्शन स्टाफ और सब सादे कपड़े में हम वहाँ पर पूरी तरह से हमने उनको ट्रैप लगाया, और ट्रैप लगाने के बाद जैसा ही आरोपी वहाँ पर आया, हमने उनको दबोच लिया। उसके जेब से बंगड़ी के जो टुकड़े रहते हैं, वो टुकड़े के 8 टुकड़े मिले, सोने की बंगड़ी के कंगन जो है, और उसका वजन करीब 17 ग्राम 200 मिलीग्राम तक रहा। तो उसको पूछने के बाद में उसने कोपर खैराने में एक जो चोरी की थी, उस चोरी के कंगन के टुकड़े थे, ऐसा उसने। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा अष्टक। डीएव्ही पब्लिक स्कूल भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा। नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती। सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते। बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न। रिजनल डायरेक्टर डॉक्टर के.बी. कुशल आणि प्राचार्या सौ भास्वती भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान। खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी। सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर आणि मास मीडिया स्टडीज लॅब। सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त डीएव्ही पब्लिक स्कूल, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा। प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी 15 नोव्हेंबर 2011 पासून संपर्क साधा। डीएव्ही पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल। फोन नंबर 022-2745-1793 आणि 2746-8211। टेलिफॅक्स नंबर 2748-2276। ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net। वेबसाइट www.davnewpanvel.com। बॅटरीवर चालणारी यो बाईक आता पनवेल आणि पेड मध्येही उपलब्ध। प्रदूषण रहित आणि 1 लिटर पेट्रोलच्या खर्चात 700 किलोमीटर चालणारी संपूर्ण भारतीय बनावटीची यो बाईक। फक्त एकदा चार्ज करा आणि 75 किलोमीटर चालवण्याचा आनंद उपभोगा। चढ असो किंवा उतार, सुरक्षित आणि आरामदायी यो बाईक्स। फ्री टेस्ट राईड आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे बीसी इलेक्ट्रो व्हेकल्स, 5 रुपल सिद्धार्थ, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल समोर, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल। फोन नंबर 2745 4097 9320 154097। चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात, तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या। दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी। या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा। जान्हवी 95 94 98 68 21, शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36। लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक
संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. कर्नाळा आष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दीपावलीचा उत्साह पौराणिक काळापासून सुरू आहे. त्या काळानुरूप दीपावली साजरी करण्याची प्रथा आहे. पुराण काळात भगवान विष्णू व लक्ष्मी यांचा विवाह झाला तो दिवस सर्वत्र दिवे लावून साजरा करण्यात आला ती दीपावली. व कलियुगात श्री साईबाबांनी दीपावलीचा खरा अर्थ पुन्हा एकदा भक्तांना समजावून सांगितला आणि तेव्हापासून दीपावली हा आध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. पनवेल येथील श्री साईबाबा मंदिरात ही दीपावली दीपोत्सवाने साजरी करण्यात आली. अनेक साई भक्तांनी पणती व वात घरून आणली तर तेल मंदिरातून देण्यात येत होते. हे तेल सुद्धा साई भक्तांनी खरेदी करून उपलब्ध केले होते. यावेळी श्री साईबाबांच्या मूर्तीची श्री साई नारायण बाबा यांनी पूजा व आरती केल्यानंतर उपस्थित भक्तांना श्री साई नारायण बाबा यांनी साईबाबांच्या कथा सांगितल्या. त्यांचा उपदेश सांगत मराठीतून सर्व भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. नेहमी हरे बोला, हरे बोलायला कोणत्याही प्रकारच्या ठीक आहे ना पाठिंबा, कोणत्याही प्रकारच्या चिंता करू नका. ठीक आहे ना, कोणत्याही प्रकारच्या चिंता करू नका. बाबा तुमच्या बरोबर आहे. सर्व काही बाबांवर सोडून द्या. पनवेल येथील श्री साई मंदिरात साईबाबांचं वास्तव्य असल्याने आपण कायम इथेच वास्तव्य करणार आणि मराठी भाषेतून साई चरित्रातील कथा सांगणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 3 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या कार्यक्रमात श्री साई नारायण बाबा यांनी विविध भजने सादर करीत आपले अनुभव कथन करीत सर्व साई भक्तांना आशीर्वाद दिले. वाशी येथे 2 लुटारूंनी मिळून एका युवकाला लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु युवकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने 2 आरोपींना आपल्या मनसुब्यात यश आले नाही. वाशी पोलिसांनी त्याआधीच या 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये 2 युवकांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे.
हे 2 आरोपी एकत्र येऊन रात्री 2:30च्या सुमारास एका युवकाला लुटण्याच्या प्रयत्नात होते, परंतु सदर युवकाला या 2 आरोपींच्या हालचालीचा संशय आल्याने त्याने आरडाओरडा सुरू केला व फोनवर आपल्या मित्रांना संपर्क केला। त्यानुसार विजयकुमार भोईर यांच्या मित्रांनी वाशी पोलिसांना याबाबत सूचना दिली। घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव किरण गजानन साळुंके व मनोज अशोक नारायणकर असे असून पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रमेश मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। एक प्रीति होटल का वेटर जो घर के साइकिल से घर की तरफ जा रहा था, उसको सिलिकॉन टावर के रास्ते पे जो पाम बीच को रोड को लग के है, वहाँ पर लूटने की कोशिश करने वाले 2 युवक को वहाँ पर जो घूम रहे थे, फिरियादी अपने आप को बचाकर एक बिल्डिंग में उसने सुरक्षा पनाह ले ली। उसके बाद में उसने अपने दोस्तों को बुलाया, दोस्तों ने पुलिस की मदद के जरिए उनको पकड़ लिया। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उरण येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन। पनवेल शहरातील पटेल मोहल्ला येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात। पनवेल जवळील तळवली गावातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश। दिवाळी निमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरांची कुलपे तोडून चोरी करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी केली जेरबंद। आणि दीपावली निमित्त श्री साई मंदिरात साई भक्तांनी साजरा केला दीपोत्सव। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता व पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।